अमेरिकामधला आमचा पहिला क्रिसमस, त्यामुळे आम्ही सॅन फ्रान्सिस्कोमध्ये क्रिसमस लाईट्स पाहायला गेलो. सुरुवात केली पियर 39 पासून. जसं आत पाऊल ठेवलं, समोर लाईट्स, डेकोरेशन आणि एक वेगळीच फेस्टिव्ह एनर्जी जाणवली. तिथे क्रिसमस ऑर्नामेंट्सचे फोटो ऑफ स्पॉट्स होते आणि बाजूला मुलं कॅरोल एन्जॉय करत होती. त्यांच्या हसण्याने सगळं वातावरण अजून सुंदर झालं होतं. थोडं पुढे गेल्यावर एक सर्कस परफॉर्मन्स सुरू होता. तो पाहायला सुद्धा खूप मजा आली. त्या दिवशी खूप थंडी होती आणि जवळच आम्हाला बिस्कॉफ कॉफी कॉर्नर दिसलं. मग आम्ही गरम-गरम कॉफी एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही पियर 39च्या क्रिसमस ट्री सोबत काही फोटोज काढले. तिथेच थोड्या वेळानंतर क्रिसमस ट्री लाईट शो सुरू झाला. भरपूर अशा लाईट्सने क्रिसमस ट्री चमकत होतं आणि आजूबाजूला ते बघण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली होती. तो अनुभव खूपच सुंदर होता. यानंतर आम्ही पोहोचलो फेरी बिल्डिंगला. समोर दिसणारे हे आर्ट इन्स्टॉलेशन नेकेड लेडी म्हणून ओळखले जाते. ख्रिसमस प्रोजेक्शन सोबत संपूर्ण बिल्डिंग एखाद्या मूव्ही सीन सारखी खूप सुंदर दिसत होती आणि दिवसाचा शेवटचा स्टॉप होता युनियन स्क्वेअर. तिथे म्युझिक, लाईट्स आणि लोकांची गर्दी. पूर्ण परिसर क्रिसमस लाईट्सने चमकत होता. तिथे बाजूलाच आईस स्केटिंग सुरू होती, पण आम्ही खूप थकलो होतो म्हणून आम्ही फक्त पाहूनच एन्जॉय केलं. ट्री सोबत काही शेवटचे फोटोज काढले आणि इथेच संपला अमेरिका मधला आमचा पहिला क्रिसमस डे.